तर तुम्ही बघू शकता बघा, आज आपण मोमोज बनवणार आहेत आणि हे मोमोज हल्ली खूपच ट्रेंडिंगमध्ये चालले आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी कोणीही कुठेही बनवू शकतं. त्यासाठी तुम्ही बघू शकता हे बघा, मी इथे एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये ना आपल्याला 2 पळी किंवा 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे बघा इथे आलं आणि हिरवी मिरची मी असं जाडसर वाटून घेतली आहे, तेही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा थोडी भाजली पाहिजे, व्यवस्थित भाजून घ्यायची. भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता आहे ना भाज्या घालून घेते. मी भाज्यामध्ये बघा कोबी घेतली आहे, गाजर घेतलं आहे, 2 शिमला मिरच्या होत्या त्याही घेतल्या आहेत, बारीक करून घेतल्या आहेत आणि त्या घातल्यानंतर आपल्याला हे बघा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये हे बघा मी 100 ग्राम पनीर घालून घेते किसून. व्यवस्थित बारीक किसून आपल्याला घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर आपल्याला तो पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर हे बघा आपल्याला आता त्यामध्ये आहे ना मिरी पावडर घालायची आहे. जाडसर मिरी पावडर कुटलेली पाहिजे. मिरी पावडर घातल्यानंतर मी व्यवस्थित परत मिक्स करून घेणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे बघा ऑर्गॅनो घालायचं आहे आणि चिली फ्लेक्स दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण त्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा, आता चवीनुसार मी मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर परत व्यवस्थित परतून घ्यायची 2 मिनटं, कारण का मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं म्हणून. व्यवस्थित हे बघा परतून झाल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर ही भाजी आपली तयार होते. तर तुम्ही बघू शकता आता भाजी तयार झालेली आहे. आता मोमोज बनवायला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये बघा मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर मी 2 चमचे बघा मैद्याचं पीठ घेते आणि मैदा तांदळाचं पीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये पाणी घालून असं गोल बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही असं. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि एका ताटामध्ये मी इथे सुका मैदा घेतला आहे. तर आता मोमोजचे गोळे बनवले होते ते त्या मैद्यामध्ये आपण घालून घेऊया आणि त्यामध्ये बुडून आपल्याला सुक्या मैद्यामध्ये असं फिरून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हे बघा सर्व मोमोज बनवून घ्यायचं आहे. हे बघा असे मोमोज बनवून तयार होतात. 3 वेळा ही प्रोसिजर करायचं आहे आपल्याला. हे बघा बनवलं, पाण्यामध्ये टाकायचं, परत तिकडे टाकायचं, असं करून 3 वेळा करून घ्यायचं आणि हा बघा मोमोज बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता बघा. ह्या पद्धतीनेच मी सर्व मोमोज बनवून तयार करून घेणार आहे आणि इथे बघा मी एका टोपामध्ये आहे ना 2 ते 3 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यावरती बघा मोदक उकडायची चाळण घेतली आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे सर्व मोमोज आहे ना त्यावरती लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आपल्याला मोमोज व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता हे बघा आता मी झाकण लावून घेते आणि 20 मिनटं आहे ना वाफवून घेते. 20 तर तुम्ही बघू शकता हे बघा वाफत ठेवलं आहे आणि 20 मिनटं झालेली आहेत. 20 मिनटामध्ये बघा मोमोज बनून तयार झालेले आहेत आणि ही रेसिपी खरोखरच खूप सोपी आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने बनते. ते बघा मोमोज मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता हे बघा माझी मुलगी खाऊनही दाखवते आणि तोडूनही दाखवते की किती चांगल्याने एकदम व्यवस्थित छानपैकी मोमोज बनतात आणि कोणीही कधीही बनवू शकतं. एवढी साधी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत